हे तू काय करत आहे ग? आपण कोण? तसे तर तू मला तुझा होणारा नवरा म्हणू शकते. एक्सक्यूज मी. सॉरी मजाक करत आहे. तुला माहिती आहे का, माझ्या आईने वगैरे मला कोणासोबत बोलण्यास सक्त मनाई केली आहे. पण माहिती नाही का, माझं म्हणणं तुझ्याकडे खूप आकर्षित होतं. अरे तू आहे कोण आहे? असं पागलासारखा का बोलत आहे? आता आहे कोण म्हणजे तुला खरं सांगू का, माझ्या आईने माझ्याबद्दल माझ्या लग्नाचा विचार केला आहे आणि माझी अशी इच्छा आहे ना की माझ्या आईची चूक तूच बनावी, म्हणून मी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. तू ना मला आतापासून अहो म्हणण्याची प्रॅक्टिस करून घे. आणि अजून सांगायचं मी विसरलोच, मला आणि माझ्या आईला पुरणपोळी फार आवडते, तर तू प्लीज शिकून घेशील. आणि हा, लग्नानंतर ना मी माझा महिन्याचा पगार माझ्या आईलाच देत जाईल. काय आहे मी तुला आताच सांगून देतो, लग्नानंतर सोनेच्या आणि सासूचा झगडा व्हायला नको. लोकांना कशाला दाखवायचं? ए जा इथून, का झोडपू तुला चपलेने. ए तू मला चपलाने वगैरे नाही झोडपू शकत. मी तुझा होणारा नवरा आहे, बरं समजली ना? आणि काय आहे माहितीये का, तुने मला झोडपलं वगैरे ना तर ते माझ्या आईला खूप वाईट वाटेल, आणि माझ्या आईला वाईट वाटले तर मला पण खूप वाईट वाटेल. बरं तुला मी आताच सांगून देतो, हा लग्नानंतर आणि आता पण मला चपलेने वगैरे झोडपायचा विचारच नाही करायचा. बरं मी येतो, नंतर मी तुला विचारायला येणार.